असोनी नसने जनी आम्हा थोडस सेटिंग बरोबर करा दादा. भोगी त्याग झाला संगीचा संग तोडियले लाग माग दोणी. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा. भोगी त्याग झाला संगीचा संग तोडियले लाग माग दोनी. विठ्ठल विठ्ठल मागे भनकतो आवाज तो भनकू देऊ नका. योंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणं त्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुण निधानं वानराणामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातदातं नमामि. जया पूजिले आदरे पांडुरंगी. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागे ते दिव्य लोकासी नेली. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 ओम नमो ज्ञानेश्वरा.
जनियामा भोगी त्याग झाला संगीत संग तोडियले लाग माग दोन्ही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग तो मागचा भणकणारा आवाज कमी करा दादा, साऊंडवाले दादा, ते असा भणकतो ना आवाज तो कमी करा, त्याला शार्पनेस करा वाटल्यास. विठ्ठल 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 चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा महाज्ञान यज्ञ. इथला मॉनिटरचा आवाज द्या बरं थोडा, कसं एकदा असं माझ्या आवाजाला जे लागलं ते द्या, ते काही येईना व्यवस्थित. हॅलो रामकृष्ण, फक्त मोकळ कर वाटल्यास. बोलो बोलणे बस, बोलो बोलणे मरोनिया जिने असोनी नसने जनियामा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडियले लाग माग दोन्ही. बस आता असंच राहू द्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतांश अपरिचित असणारा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा परिचय स्वमुखाने प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महाज्ञान यज्ञ गेल्या अनेक वर्षापासून, वर्ष आहे 13वे ना, आडवाची न असणारे संत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज स्वामी समर्थ आणि साईबाबा या त्रिपुटी मधले असणारे साईबाबा आणि यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालत असणारा हा सप्ताह. आणि त्या सप्ताहामध्ये आज वर्धापन दिन 13वा आहे आणि सेवा 3ऱ्या क्रमांकाची आहे. आणि सेवेकरता सगळी उपस्थित दिग्गज मंडळी या चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांच्या गुणाच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला अशी सगळी गुणीजन मंडळी, त्यामध्ये परम स्नेही दामोदर अण्णा इंगोले, हरिभक्त परायण शंकर महाराज इंगोले, हरिभक्त परायण दत्तराव महाराज आणि समोर ज्यांचं लहानपणी कीर्तन ऐकण्याचा योग आला आणि ज्यांचं नावही अगदी संस्था सुटल्याच्या नंतर बऱ्यापैकी नाशिक भागामध्ये ऐकलेलं होतं, आमचे आदरणीय वंदनीय श्रेष्ठ संस्थेचे विद्यार्थी आणि भक्तपरायण गुरुस्थानी असणारे ज्ञानेश्वर महाराज सरकटे, की आमच्या वाशिम परिसरामध्ये बरेच वर्ष संस्था त्यांनी अविरतपणे चालवली. असं दिग्गज व्यक्तिमत्व आज सगळे उपस्थित आहेत. मृदंगाकरता अतिशय उत्तम साथ आहे. महाराजांचं नाव काय? बालाजी महाराज. बालाजी महाराज आणि आशिष महाराज. हा प्रज्ञाचक्षु आहे की नाही, आशिष महाराज. असे गोड या त्यांच्या संयोगातून हा आपला सप्ताह चालू आहे. आणि टाळकरी आणि वादकाकडे पाहिल्यावर जसं समाधान मिळतं तसं तुम्ही झोपल्यासारखे पाहिल्यावर समाधान मला वाटतं असं नाही बरं का. शेवटपर्यंत असं ताजेतवान्यासारखं कीर्तन ऐकायचं. कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल आणि ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात परम आदरणीय वंदनीय असणारे भूदेव बंडू महाराज इटोलीकर महाराजांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात. असा सगळा चांगला संयोग इथं कीर्तना करता आहे आणि जास्त परिचय आणि परिहार न देता अभंगाकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. या सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा आहे आणि साईबाबांच्या मूर्ती वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही सेवा आहे. आणि म्हणून संतपर प्रकरणातला आणि नवे स्थितीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून स्वतःचा परिचय स्वमुखाने प्रगट करतात. लक्ष देऊन ऐका. आपण व्यवहारामध्ये जगत असताना 2 क्षेत्र आहेत. एक आहे व्यवहाराचं क्षेत्र आणि दुसरं आहे परमार्थाचं क्षेत्र. व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये थोडासा ते भणकणारा आवाज पहिल्यासारखं करामध्ये आहे. तर एक क्षेत्र व्यवहाराचं आहे आणि दुसरं क्षेत्र आहे परमार्थाचं. व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा माणसाला यश मिळावं वाटतं आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा माणसाला यश मिळावं वाटतं. ऐका,
जो जो माणूस व्यवहारामध्ये पडला, जो जो माणूस मार्गस्थ झाला, जो माणूस क्रमस्थ झाला, त्या माणसाला प्रत्येकाला यशाकडे जाण्याची तीव्र इच्छा असते. आणि म्हणून यशाकडे जाण्याकरता तो माणूस व्यवहारामध्ये त्याने काय सूत्र लक्षात ठेवावं त्याचा विचार तुम्हाला सांगतो, आणि परमार्थामध्ये काय सूत्र लक्षात ठेवावं त्याचा विचार सांगतो. ऐका, व्यवहारामध्ये माणूस पडल्याच्या नंतर त्या माणसाला सफल होण्याकरता दोन गोष्टी लागतात. पहिली गोष्ट आहे शिक्षण, आणि दुसरी गोष्ट आहे व्यक्ती ओळख. ज्या दिवशी माणसाला व्यक्ती ओळखण्याची हातोटी आली त्या दिवशी तो व्यवहारामध्ये सफल होतो. विठ्ठल असेल त्या माणसाने व्यक्ती ओळखायचं शिका, पहिलं सूत्र. आता परमार्थामध्ये ज्याला सफल व्हायचं आहे त्याने दोन गोष्टी ओळखायच्या. एक आहे ज्याची आपण आराधना करतो तो देव ओळखावा, आणि ज्याच्या संगतीमध्ये राहतो तो संत ओळखावा. ऐका ना, म्हणजे व्यवहारामध्ये सफल होण्याकरता व्यक्ती ओळख महत्वाची आहे, आणि परमार्थात सफल होण्याकरता देव आणि संत ओळख महत्वाची आहे. पहिला मुद्दा व्यवहाराचा आहे, म्हणून व्यवहाराचा पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सध्याचा काळ फार चांगला आहे पहा, आणि दोनच माणसाची चालतीये. दोन्ही पांढऱ्या कपड्यातलेच आहे. तुम्ही बोलत चला, दोन्ही पांढऱ्या कपड्यातलेच आहेत, दोन्ही फिरणारेच आहेत, आणि दोन्ही कधीच खरं न बोलणारे आहेत. एक आहे नेता, जागेत वाटते तुम्ही, है ना, आणि दुसरा आहे महाराज, बरोबर ना? हा, नेता सुद्धा तसाच आहे महाराज. येणाऱ्या पंचवार्षिकला नेमकं मतदारसंघामध्ये कोणतं चॉकलेट द्यायचं हे ज्याला जमलं त्याला काय म्हणायचं, बोला, त्याला काय म्हणायचं? नेता आहे की नाही? रस्त्याची कंडिशन पाहिल्याच्या नंतर अण्णा लक्षात येतं. मला कोणत्या भागातल्या नेत्यावर टीका करायची नाही, पण जवळजवळ सगळीकडचे नेते हे मावस भाऊच असतात. साहेबांनी जाहीर केलं की शेतकऱ्याला कर्जमाफी देणार, पण कधी हो? जून महिन्यात, आहे ना, म्हणजे मार्च महिन्यात बहुतांश शेतकरी भरून टाकतात, आणि उरलेल्याला मग मात्र कर्जमाफी होते, आहे ना. सध्या चालू असणारी योजना लाडकी बहीण, बरोबर आहे ना, तुमच्याकडे नाही का? अहो, सगळीकडेच आहे की नाही? लाडकी बहिणीमुळे हळदीचे एकराचे रेट वाढले ना, कारण कोणीच येईना, हा ना, माणसं सापडत नाही. जाऊ द्या, फक्त सापडतात माणसं दोनच ठिकाणी, एक पंक्तीत बस, बाकी हा, आणि बाकी एक मोठ्यावर, दोनच ठिकाणी माणसं सापडतात, दुसरीकडे माणसं सापडत नाही. मला काय सांगायचं, व्यवहारामध्ये एका व्यक्ती ओळखायचं शिकलं की माणूस सफल होत असतो. पण नेत्याची परिस्थिती अशी आहे, येणाऱ्या पंचवार्षिक कालावधीमध्ये नेमकं कोणत्या मतदारसंघात कोणतं चॉकलेट द्यायचं हे ज्याला कळलं त्याला काय म्हणतात, बोला बाबा? त्याला नेता म्हणतात, आहे ना. आता जरा माझ्याकडे पहा, तेही पांढऱ्या कपड्यातले आहेत, तेही जरा खरं कमी बोलणार आहेत, आणि दुसरे पांढऱ्या कपड्यातले आहेत महाराज. कळलं ना? त्यांना सुद्धा समोर बसणाऱ्या माणसाला नेमकं काय द्यायचं हे ज्यांना कळालं त्याला महाराज म्हणतात. बरं का, मी मोठ्यांचं वाक्य ऐकलेलं सांगतो. गुरुवर्य आमचे पुरेकर बाबा एक वाक्य सांगत असतात, कीर्तनकाराला दोन गोष्टी तरी कळाल्या पाहिजे. ऐका, एक स्वर कळावा नाहीतर ईश्वर कळावा, ईश्वर कळावा नाहीतर स्वर कळावा. आणखी पुढे जाऊन सांगतो, तिसरं ते वाक्य सांगत असतात, हे दोन्ही नाही कळाले तरी चालतात, पण श्रोता तरी कळाला पाहिजे. विठ्ठल कारण ईश्वर सध्या कीर्तनात येतच नाही. प्रातस्मरणे वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा एक वाक्य सांगायचे. सध्या कीर्तनकार महाराज कोणते मोठे आहेत बरं का, माऊली महाराज, ते एक वाक्य सांगायचे. सध्या कीर्तनकार कोणता मोठा आहे? अभंग सोडवणारा नाही, अभंग सोडून देणारा. लक्षात येते ना? अभंगावर बोलणारा नाही, अभंग सोडून बोलणारा, आहे ना. म्हणून तीन वाक्य सांगितल्या, श्रोता, स्वर आणि ईश्वर. बघा, ज्याला श्रोता कळाला, ज्याला स्वर कळाला त्याला ते आवाज करावं दादा बरोबर, जरा असं म्हणत ते का बरं, जरा असं व्यवस्थित द्या ना ते आवाज. तर स्वर ज्याला कळाला त्याला कीर्तनामध्ये रंग देवता निर्माण करता येते. नव्हे, संतांनी वर्णन केलेलं असं आहे की ज्याच्या ठिकाणी स्वरशक्ती आहे तोच भगवंताला जवळ करू शकतो. पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा नाही. बघा, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, शक्ती अद्भुत आहे अंगी, शक्ती अद्भुत आहे अंगी, शक्ती अद्भुत
गाण्याचं गोड प्रमाण आहे. बघा, गायनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, स्वरामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो स्वर भगवंतापर्यंत सहज पोहोचणार आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहे. तुमचा भाग मराठवाडा आहे, आमचा विदर्भ आहे बरं का. म्हणून काही 3 सूत्र लोकांनी तयार केले. गाणं मराठवाड्यात नाही ना, आणि खाणं असं तुम्ही म्हणा बरं का. मी म्हणल्याच्या नंतर तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी म्हणणार नाही ना. काही गोष्टी पोपट मेला हे तुम्ही म्हणायचं असते ना, मी म्हणणार नाही. पण खरंच आहे म्हणत, गाण्याच्या बाबतीत मराठवाडा आहे नव्हे. हिंगोली जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे, मराठवाड्यामध्ये कुठल्याही भागात जा, गाण्याचा दर्जेदार क्वालिटी, खरंच गुणवत्ता आहेच महाराज आहे ना. म्हणून मी या भागात आलो म्हणून म्हणत नाही यांना, आहेच जे मूळ आहे आणि जे आहे ते म्हटलं पाहिजे. गाणं म्हणजे कीर्तनात ज्याला स्वर कळाला, भजनामध्ये ज्याला स्वर कळाला तो देवापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे स्वर ओळखावा एक. बर, खरं स्वर नाही ओळखता आला तर स्वर नाही ओळखता आला तर श्रोता तरी ओळखता आला. आणि नेमकं कीर्तनकाराचं असंच आहे महाराज. बऱ्याच कीर्तनकाराच्या कीर्तनाला बरीच गर्दी असते, पण त्या कीर्तनकाराला अजिबात स्वर नसतो. आणि ती जे स्वरात म्हणणारे शंकर महाराज माणसं असतात ना, त्यांना तो जोरात सांगतो. हे एक विशेष आहे ना. म्हणून पोपट महाराज नेहमी सांगत असतात, स्वर नसला तरी चालते पण जोर असला पाहिजे. विठ्ठल. आणि गावाकडच्या भजनाचा तुम्हाला अनुभव आहे, खरं सांगा, ज्याला स्वर नसते त्याला शंकर महाराज किती जोर असते बरं. त्याला असं थांब रे स्वरात भलत जोरात म्हणते बरं. आमच्या तात्या नेहमी एक वाक्य सांगत असतात बरं का. तात्या म्हणत असतात, ज्याला स्वर नसला त्याला थांबवलं तरी थांबत नाही महाराज आहे ना. बरं, लहान आबून म्हणलं भजनात तर म्हणत नाही अण्णा, चौकडीचा आव्हान म्हणजे चारही चरण बेसूर. विठ्ठल. भजनाकरता स्वर म्हणजे स्वर ज्याने ओळखला तो देवापर्यंत जातो. ऐका, दुसरा ईश्वर ओळखता आला पाहिजे आणि तिसरा श्रोता ओळखता आला पाहिजे. ज्याला श्रोता ओळखता आला त्याला सुद्धा वक्ता बनता येतं. तात्पर्य असं, व्यवहारामध्ये सफल होण्याकरता व्यक्ती ओळख फार महत्वाची आहे. ज्या ज्या माणसानं माणसं ओळखले ते व्यवहारामध्ये असफल कधीच झाले नाही. लक्ष देऊ नये का. सध्या महाराजांचा काळ चालू आहे मी सांगितलं, पण याला आधार काय? याला आधार आहे भागवतामधला बरं का. माऊली महाराज एक श्लोक आहे, आगमो प्रजादेश काल कर्म जन्म च ध्यानम संस्कारो मंत्रोयम दशते गुण हेतवः. भागवत असं सांगतं की 10 गोष्टी माणसाच्या जीवनावर परिणाम करतात. लक्ष देऊ नये का. पहिली गोष्ट आहे आगम. आगम म्हणजे वेद, वेद म्हणजे ज्ञान. आगम प्रजा, ज्या लोकांमध्ये आपण राहतो त्या लोकांचा परिणाम आपल्यावर सहज होत असतो. तुम्ही जर कोकणी भागामध्ये गेले तर कोकणातले सहज शब्द तुम्हाला कळतात आणि तुम्ही सुद्धा तसे बोलायला लागतात. नांदेड भागात गेले तर नांदेड भागातले जे शब्द आहेत तसे तुम्हाला कळतात आणि त्या शब्दाप्रमाणे आपण त्या प्रजेत गेल्याच्या नंतर तसं बोलायला लागतो. मला असं वाटते तुम्ही सुद्धा नांदेडला गेल्यावर तुम्ही सुद्धा काही दिवसांना असं म्हणसाल, महाराज तुम्ही कधी आल्या असं होऊ शकतंय की नाही. आगम प्रजा, प्रजा आहे, प्रजेचा परिणाम माणसावर सहज होत असतो महाराज. म्हणून आपल्याकडे म्हणे ढवळ्यानेठी नाही का तुमच्याकडे आहे ना महाराज. ढवळ्यानेठी पवळा बांधला, वान नाही पण गुण नाही पण उलट झालं का जागे तुम्ही ना बोलत आहे ना. ढवळ्यानेठी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला आहे ना. बरोबर आहे ना. वान जरी रंगाने पांढऱ्याजवळ जर बसलो गोऱ्या माणसाजवळ तरी काळा माणूस गोरा होत नाही, पण त्याच्यासारखा अवगुणी होतो. विठ्ठल विठ्ठल. प्रजा पुढे आहे देश. ज्या प्रांतामध्ये तुम्ही राहसाल, ज्या भागामध्ये राहसाल तसं तुम्हाला तुमच्या जीवनावर परिवर्तन होत असते. म्हणून देश. कर्म जन्मच, ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आला त्याचे संस्कार कायम राहतात. सध्या जातीवर बोलणं फार वाईट आहे आणि घातक आहे, पण संत असे सांगतात किंवा जात कुणाला म्हणतात गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात बरं का. जात कुणाला म्हणतात? जी कधीच जात नाही ती जात. ही जात आहे महाराज आहे ना. मग त्या जातीचे काही संस्कार असतात जन्माने आलेले. त्यानंतर आहे कर्म. कर्माचा परिणाम माणसावर होतो. आता पुढे सांगितलं ध्यान मंत्रोय, त्याच्यामध्ये आप आहे. आप म्हणजे पाणी. आता मला इथं मुद्दा सांगायचा, माणसं ओळखण्याची आतुरती येते कशी? महाराजाच्या जीवनावर एवढ्या गोष्टी 10 परिणाम करतात. म्हणून एक उदाहरण सांगतो.
इथं जवळच्या शेजारी गाव कोणते हिंगोली बाबा? वाबळे उमरा. समजा देणं घेणं आहे. वाबळे उमऱ्याचा किंवा शेजारच्या एका गावचा मुलगा किंवा पंचक्रोशीच्या लांबचा एखादा आमच्या भागातला धरा आणि आमच्या भागातल्या एखाद्या मुलाचं लग्न झालं आणि तो घर जावाई म्हणून अमुक अमुक गावात आला. पण त्या मुलाला अशी सवय होती, इकडे लक्ष आहे तुमचं, सकाळी 4 वाजता उठायचं, स्नान विधी आवरायचा, नित्यनेम करायचा आणि 5:30ला 5:45ला शेतात कामाला जायचं, असा त्याचा नियम होता. काही माणसं अशी असतात मला. पण ज्या गावात त्याचं लग्न झालं, अर्थात म्हणजे तो लग्न करून घर जावाई झाला, त्या गावातली सगळी सूर्यवंशी होती. तुम्ही जागे असता तर कळलं ना, जागेत ना सगळी सूर्यवंशी म्हणजे गुरुवारी अण्णा नेहमी सांगायचे बरं का, अण्णा जगन्नाथ अण्णा, ते असं सांगायचे की पूर्वी सगळी माणसं एवढी प्रामाणिक होती की सकाळी उठून शंकर महाराज आराधना करायची, सूर्याला हात जोडायची, विनंती करायची, पांडुरंगाला हात जोडायची, विनंती करायची, नारायणाला विनंती करायची, नारायणा उठा उठा. ते म्हणायचे आता ती सूर्यावर वेळ आली. झोपले नाही ना तुम्ही, ती सूर्यावर वेळ आली. कारण हे बहादर एवढे 9 वाजेपर्यंत झोपलेले असतात. मग सूर्यनारायण म्हणतो, हे नाऱ्या याला सूर्यवंशी म्हणजे सूर्य निघल्याच्या नंतर जे उठणारे, असं ते सगळं गाव. आता नियम असा झाला, 4 वाजता उठणारा माणूस त्या गावात आला आणि गावात आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी मोठ्या आनंदाने उठला आणि उठल्याबरोबर गावातलं कोणीच उठलेलं दिसलं नाही, परत झोपला. असं कधी घडतं ज्याने पायी वारी केलेली त्याला दिंडीतला अनुभव असतो पा शंकर बाबा, असाच अनुभव आहे ना. काय होतं, शेजारी आपण 3 वाजताच उठतो लवकर, पण शेजारी का उठलेला दिसला नाही की आपण परत लगेच झोपतो की बरोबर 7 वाजता उठतो. असं बऱ्याच वेळेला होतं. कोणीच गावात उठलेलं दिसलं नाही, उठला परत झोपला. दुसऱ्या दिवशी 5 वाजता उठला, तिसऱ्या दिवशी 6 वाजता उठला, चौथ्या दिवशी 7 वाजता उठला, 5व्या दिवशी 8 वाजता उठला. आणि ज्या वेळेला 8 वाजता उठला त्यावेळेला गावातली 4-5 माणसं असे म्हणायला लागली की रामभाऊच्या जावयाला आपल्या गावचं पाणी, बोला आहे ना, पाणी जागेन तुम्ही, पाणी बोला ना, लागलं. आता इकडे लक्ष द्या माझ्या, आप कसा परिणाम जीवनावर करतो त्याचं उदाहरण. आणि म्हणून माणसं ओळखण्याची हातोटी कीर्तनकाराकडे येते. आपल्या रामभाऊच्या जावयाला आपल्या गावचं पाणी, बोला ना, लागलं. मग रामभाऊच्या जावयाला जर एका गावचं पाणी लागल्यावर एवढा बदल होतो, तुम्ही खरंच झोपलेले बरोबर आहे ना बाबा, बरोबर आहे ना. महाराज लोकांना किती गावाचं पाणी लागलं म्हणाल? 12. आम्हाला 12 शब्द लय पाठ झाले नाही महाराज. अहो 12 नाही, आता 1200 गावचं पाणी लागलेलं आहे. विठ्ठल सहज हातोटी माणसं ओळखण्याची येत असते. म्हणून व्यवहारामध्ये सफल होण्याकरता माणसाने माणसं ओळखायचे शिका, त्याचा व्यवहार सफल होतो. ऐका, वस्तू प्राप्त झाली म्हणजे आनंद मिळत नाही, वस्तू ओळखल्या गेली म्हणजे आनंद मिळतो. वस्तूच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. नेमका आज लग्न तिथी जोरावर आहे आणि मी आजचा प्रवास जरा खरतड केला. काही गाडी होती पण ती लग्नाला नेल्या गेली. मोटरसायकल अण्णा म्हणे मोटरसायकल आलो, मोटरसायकल गाडी दुसऱ्याची आणली बरं का, गाडी दुसऱ्याची आणली. पण आणल्याच्या नंतर गोरेगावला असा भारी प्रसंग झाला. जरा असं लघुशंकेला थांबलो. अण्णा अर्धा तास जाग्यावरच, काहीच नाही, गाडी नुसती सुई सुई करू लागली, काहीच नाही. चालू व्हायची, गेअर टाकला ती बंद पडायची. ज्याची गाडी आणली ते लग्नात नाचू लागलं. त्याला फोन लावला, त्याला म्हणलं फोन काय उचलेला कोणी, बरोबर आहे ना, त्याला फोन लावला, ते काही फोन उचले ना. 15-20 मिनिटं अण्णाची फोनावर फोन. महाराज आले नाही, 8 ते 10 कीर्तनाची वेळ आहे. आता आमच्या वाट्याला तेच आहे महाराज, आहे ना. अण्णाला माहिती आहे, महाराजांना माहिती आहे, शंकर महाराजांना माहिती आहे. काय आम्हाला कोणीच म्हणत नाही महाराज जेवले का म्हणून, आहे ना. तो अनुभव त्यांना म्हणलं काही हरकत नाही, वेळेवर कीर्तन करू, नंतर आपण जेवू. जर हलकही राहते हे मापात राहते. ती गाडी अण्णा अशी चालू करत होता. मला काय मोटरसायकलची जास्त सवय नाही, मग ते काही समजे ना. 3-4-20 मिनिटं गेले, 25 मिनिटं झाले, गाडी चालूच होईना. त्याला फोन लावला, त्याचं नाचणं बंद झालं. फोन उचलला त्याने. फोन उचलल्यावर त्यांना म्हणलं का हो ते म्हणे काही नाही महाराज, ते खालचं स्टँड वर केलं का.
शंकर महाराज आहे ना. वस्तू मिळालेली आहे पण वस्तू कळालेली नाही. विठ्ठल विठ्ठल स्टँडवर केलंच नाही. गाडी चालू होईल का? गोरेगावात अर्धा तास गेला पण गाडी चालू झाली नाही. जेव्हा त्यानं सांगितलं स्टँडवर केलं आणि म्हणे हे तर महाराज नाही सोपं आहे. म्हणलं सोपं आहे पण कळलं नाही ना. आपण महामूर्ख आहे का? त्या वस्तू मिळालेली आहे पण वस्तूचा परिचय नाही. म्हणजे व्यक्ती जरी मिळाली आपल्याला तरी व्यक्तीचा परिचय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यवहारामध्ये सफल होत नाही. एक आमचे गुरुवर्य तात्या एक उदाहरण सांगायच्या तेवढं सांगतो आणि परत प्रस्तावनेमध्ये येतो. काय झालं? वस्तू व्यक्ती ओळखता 36 मुलीचं लग्न कमीत कमी 30च्या समोर केलं पाहिजे. बरोबर जागेत राहा ना. मुलीचं वय किती आहे? 16 वर्षापासून लग्नाला प्रारंभ होतो असा विधी सांगितलेला आहे. एकूण ते एक मुलगी 30 वर्ष झाले पण लग्नाला काही तयार होईना कारण तिने 8 अशी ठेवलेली होती. बाबा मी कशा करता सांगतो. वस्तू ओळखा, व्यक्ती ओळखा. झालं असं की ती लग्न करत नव्हती कारण तिने एक 8 ठेवली होती. लक्ष देऊन ऐका बरं का. बाबा फार गोड ऐकायला लागले शांतपणे. तिने एक 8 ठेवलेली होती. तिची 8 अशी होती की मी त्याच्यासोबतच लग्न करीन की जो लग्न झाल्याच्या नंतर माझं सगळंच ऐकल, मी म्हणल तसंच ऐकणार, त्याच्यासोबतच मी लग्न करणार. मला सांगा बाबा, तुम्ही गोड ऐकायला लागले बरं का बाबा, ही 8 ठेवण्याची गरज आहे का आपोआपच होत असते हो? आता जागेत काही माणसं आहे ना. ही 8 ठेवण्याची गरजच नाही. सगळ्यांनाच ऐकावं लागतं महाराज आहे की नाही. सगळे जण ऐकतातही पण तिने ती 8 ठेवलेली होती आणि योगायोगाने कोणी लग्न करायला तयार नाही. योगायोग प्रसंग असा झाला. एका गावातला एकच पोरगा होता आणि ते पोरगा फार हुशार होता. त्याला माणसं ओळखण्याची आतुरता होती. त्याला सांगितलं पाटील बोला म्हणले. पाटील बा मी लग्न करतो तिच्यासोबत करायला. बर म्हणे मग 8 लक्षात आली का? म्हणे 8 अशी आहे बरं का मृदंगाचार्य मला. 8 अशी आहे काय? लग्न झाल्यावर नवरदेवाने म्हणजे नवऱ्याने सगळं तिचं म्हणल तसं ऐकलं पाहिजे. कोणीच तयार होईना मला पण एक जण तयार झाला. तो म्हणला मी हिला नांदू शकतो. म्हणे काय झालं तयार? म्हणे तुमच्या घरी प्रॉपर्टी काय? म्हणे काहीच नाही. एक घोडी आहे, एक शेळी आहे, एक कुत्री आहे आणि 4 पत्र्याचं घर आहे. ऐका नीट लक्ष देऊन ऐका. 4 पत्र्याचं घर आहे. ते 40 एकरवाला माणूस पण नाराज झाला. ते म्हणे आपल्याला मुलगी अशा घरी द्यायची नाही पण लग्न होईना. शेवटी नाईला झाले म्हणजे मारुतीला मिळेना बायको मंथरेला मिळेना नवरा असं म्हणतात बरं का. असा प्रसंग झाला आणि लग्न लागलं. लग्न लागल्याबरोबर 16 पार पडला अगदी थोडक्या वेळात आणि त्याच्यासोबत वराड वगैरे काहीच नाही. गाडी नाही, 4 व्हीलर नाही. घोडीवर लग्न झाल्याबरोबर घोडीवर बायको बसवली आणि तो आपल्या गावाकडे निघाला. योगायोगाने समोर ती कुत्री आली आणि त्या कुत्रीनं कुठंतरी असं त्या दुर्डीला तोंड लावलं. यानं आवाज दिला यू. ती काय आली नाही. यानं जवळची तलवार काढली. लक्ष देऊन ऐका बरं का. घरी करू नका एवढा प्रयोग. तलवार काढली त्याला सांगितलं यू. ती काय आली नाही. ती म्हणजे एकदा सांगतो दुसऱ्यांदा कापतो. योगायोगाने शेळी, त्या शेळीचं पिलू त्या तुरीच्या धानाला तोंड लावू लागलं. त्यानं आवाज दिला ए त्या माणसाच्या वावरात जायचं नाही. यू. कुत्रीला आवाज दिला, तिला मारलं. शेळीला आवाज दिला, ती शेळीच्या पिलू काय आलं नाही. त्याला सांगितलं एकदा सांगतो दुसऱ्यांदा बापू लक्ष देऊन ऐका घरी करू नका. एकदा सांगतो दुसऱ्यांदा कापतो. ऐका तसंच झालं अण्णा. दुसऱ्याही शेळीचं पिलू ते मारलं. तिसऱ्यांदा घोडीच्या पिलानं सुद्धा धानाला तोंड लावला. यानं आवाज दिला, ते काय आलं नाही. त्याचा नियम काय होता बोला? काय धाक बोले ना तो आहे ना. एकदा सांगतो दुसऱ्यांदा कापतो. बस महाराज 3 कापले. घरी गेल्याबरोबर ठरलं कसं होतं. नवऱ्याने बायकोचं ऐकायचं, नवऱ्याने बायकोला पाणी द्यायचं. घरी उतरल्याबरोबर त्यांना सांगतात खाली उतर. तुम्ही झोपले का काय? खाली उतर. उतर म्हणल्याबरोबर खाली उतरले. पाणी घेऊन ये. आणणार की नाही बाबा? 2 मिनिटाच्यात पाणी आणलं. 15 मिनिटात वरण भात पोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे. करल की नाही? झालं. मला 2 दिवस गेले. लवकर संपवतो. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी बाप नेण्याकरता आला. नेण्याकरता आल्याबरोबर ते बापानं पाहिलं होतं आपली पोरगी उरमडे. आपलं सुद्धा ऐकलं नाही तिनं. आणि जावायच्या घरी गेल्याबरोबर त्यानं जावायला आवाज दिला ए मामाजी आले पाणी आण.
तिकडे काय शांततेने ऐकायला लागल्या महिला मंडळी काय बरोबर आहे ना. एका मिनिटाच्या आत लगेच पाय धरा, पाठ ताट सगळं टावेल साबण सगळं आणलं पाय घेतलं. 20 मिनिटाच्या आत स्वयंपाक तयार झालाच पाहिजे. तिनं 16व्या मिनिटात स्वयंपाक तयार केला. सासऱ्याला मात्र औषध कळालं नव्हतं. सासऱ्याने जावायला बाजूला घेतलं. म्हणले, जावाई बापू, 30 वर्ष मुलगी वागवली, सांभाळली, पण मुलीला मी धाकात ठेवू शकलो नाही. तुम्हाला हे 3 दिवसात जमलं कसं? ते म्हणे, मामा आपला नियम एकच आहे, एकदा सांगतो दुसऱ्यांदा का. कळालं ना? मला सांगा, उर्मट असणारी मुलगी शांत केली का केली? व्यक्ती ओळखता आली म्हणून. विठाला व्यवहारामध्ये व्यक्ती ओळख महत्वाची. ऐका आता चला परमार्थाकडे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची ओळख आहे देवाची. म्हणून ज्ञानेश्वरीच्या भाषेत जर बोलायचं झालं किंवा ज्ञानोबाराच्या सिद्धांताने जर बोलायचं झालं तर आपण शेतकरी माणसं. देव म्हणजे कोण आहे तो ओळखता आला पाहिजे. कसं आहे? 2 रूपामध्ये, एक आहे सगुण आणि दुसरा आहे निर्गुण. म्हणून ज्ञानोबाराय गोड संवाद करतात. देवा देवा तुला काय म्हणून सांग ना. सगुण मनो के व्यक्त आणि अव्यक्त. तर्काने सांगतो काय आहे बर का माऊली. मी एका संस्थेवर काम करतो आणि BMS वर एक संस्कृतची जागा असते पहा, प्राध्यापक म्हणून. तर मी BMS ला लेक्चरशिप करतो आपल्या भावनाताई गवळीच्या कॉलेजला. आणि BMS ला 2 विषय असतात, एक म्हणजे 5 आहेत तसे. एक आहे रचना शरीर अॅनाटॉमी फिजिओलॉजी, तिसरा आहे संहिता, चौथा आहे संस्कृत आणि 5वा आहे पदार्थ विज्ञान. आणि त्या पदार्थ विज्ञानामध्ये तर्क आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ते लॉजिक काय आपण अनुमान करतो ना, त्या अनुमानाचा विचार सांगतो. देव कसा आहे त्याची मांडणी तर्काने केलेली आहे. खरं तर तर्क हा सांगायचा नसतो पण पटण्याकरता सांगतो. काय झालं, आपण शेतकरी, आता आपण नांगरून टाकले शेत, नांगरले बरोबर. देव कोण आहे? देव देव कोणाला म्हणतात त्याची व्याख्या सांगतो अगोदर. काय जीवधातूपासून बनलेला आहे देव आहे. पण एक तर्क सांगतो अगोदर. नांगरलेलं शेत आहे बरोबर, ते ढेकूळ घ्या, ते पाण्यामध्ये टाका आणि पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्या ढेकळाला म्हणजे मातीला कोणी विरघळलं? बोला ना, बोला. कोणी विरघळवलं? पाण्याने बरोबर. पाण्याने त्याला विरघळवलं म्हणजे मातीचं अस्तित्व नष्ट करणारा कोण आहे? बोला तुम्ही, है ना, पाणी बरोबर. आता तेच पाणी चुलीवर ठेवा, जाळ लावा आणि जाळ लावल्याच्या नंतर त्या अग्नीने त्या जाळाने पाण्याची वाफ केली म्हणजे पाण्याचं अस्तित्व कोणी संपवलं? बोला बोला. अग्नीने बरोबर. पृथ्वीचं अस्तित्व संपवलं पाण्याने, पाण्याचं अस्तित्व संपवलं अग्नीने. बर, सोसाट्याचा वारा सुटला आणि वारा सुटल्याच्या नंतर ती अग्नी विझला म्हणजे अग्नीला कोणी संपवलं? बोला ना. झोपलेले तेवढे आहे ना, वाऱ्याने संपवलं म्हणजे पृथ्वीला संपवलं पाण्याने, पाण्याने पाण्याला संपवलं अग्नीने, अग्नीला संपवलं वाऱ्याने. आता जो वारा आहे त्या वाऱ्याला आपल्या पोटात कुणीकडे गडप करून टाकलं, पत्ता सुद्धा लागत नाही. त्याचं पोट आहे आकाश, आकाशाने वाऱ्याला संपवलं म्हणजे एकमेकाला जे पाडत असतात त्याला मित्र म्हणतात का शत्रू? तुमच्या गावात निवडणुका होतात ना, शंकर महाराज होतात ना, पॅनल एक असते का 2 का अनापोत? काही काही गावात असं सांगायला गेलो ती अनापोत म्हणे, बिनविरोध आहे की नाही? तुमच्या गावात नाही ना बिनविरोध? वाटलंच आहे ना, नसणार आहे ना. पण 2 गट असतात पहा,
एक पॅनल ज्या वेळेला दुसऱ्या पॅनलला पाडते त्यावेळेला पहिल्या पॅनलने जर दुसऱ्या पॅनलला पाडलं तर ते दोघ जण मित्र आहेत का शत्रू? बोला ना, शत्रू आहेत आहे ना. मग तुम्ही सांगा, पंचमहाभूतापैकी एका भूताला जर एकाने संपवलं, मातीला जर पाण्याने संपवलं, पाण्याला जर अग्नीने संपवलं, अग्नीला जर वायूने संपवलं आणि वायूला जर आकाशाने संपवलं, तर हे मित्र आहेत का शत्रू बाबा? बोला ना. नाही बोलत चला हो. मित्र आहेत का शत्रू? शत्रू आहेत. मग कल्पना करा, जर शत्रू आहेत आणि शत्रू असून आपल्या शरीरामध्ये पाचही गुन्हा गोविंदाने नांदतात आणि ज्याच्या सत्तेने नांदतात ती सत्ता देव आहे. विठ्ठल विठ्ठल भारता प्रभू साक्षी. भगवद्गीतेमध्ये जसं वर्णन केलं ना, सगळ्यांना गती देणारा आणि चालवणारा जे तत्व आहे त्या चल तत्वाला, त्या सक्रिय तत्वाला त्याला परब्रह्म असं म्हणतात. म्हणजे देवाची ओळख अव्यक्त रूपाने आणि संतांनी देवाची ओळख करून दिली व्यक्त रूपाने देत असताना सांगितला तो भगवान परमात्मा तोच अव्यक्त आकाराशी आले. अव्यक्त ते आकारले है ना, गुण रूपा आले गुणवंत. म्हणजे ही झाली देवाची ओळख. आता महाराज माणसाची ओळख कळाली, देवाची ओळख कळाली, पण सगळ्यात महत्वाचं आहे महाराज संताची ओळख. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या परमार्थाला अर्थ राहत नाही. कदाचित ऐका, संत ओळखायचं शिकलंच पाहिजे महाराज आहे ना. संताची ओळख आपल्या जीवनात झालीच पाहिजे. पण संताची ओळख फार अवघड आहे महाराज. का? त्याचं कारण असं आहे, संत माणसामध्ये राहतात, पण माणसासारखे जरी दिसत असले तरी ते माणसापासून भिन्न असतात है ना. तुकोबाराचे गोड प्रमाण आहे. संत नवते जगा मानसाच्या सारखे, संत नवते जगा मानसाच्या सारखे, संत नवते जगा मानसाच्या सारखे, संत नवते जगा मानसाच्या सारखे. भिन्न भिन्न असतात. बर, ते ज्याला ओळखता आलं तो साधक आहे. बरं, ज्याला ओळखता आलं, संत ओळखता आले पाहिजे. ऐका, संत जर ओळखता नाही आले तर बरेच लोक म्हणतात महाराज प्रातस्मरणे वैकुंठवाशी मगर महाराज वाक्य सांगायचे बरं, महाराष्ट्र म्हणजे संताची उभं पीक आहे. उभं पीक म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही प्रांतामध्ये जात संत आहेत. आणखी सांगू का, महाराष्ट्राची विशेषतः ज्ञानोबारासारखे संत याच महाराष्ट्रात आहेत आणि खरात बाबासारखा याच महाराष्ट्रात होतं. काय आपण काय नियम असाय महाराज, अभक्ताला इकडे लक्ष द्या, अभक्ताला जर भक्त म्हटलं तरी दोष लागतो आणि भक्ताला अभक्त म्हटलं तरी दोष लागतो. आणखी सांगतो, जे पूजनीय नाही त्यांना जर आपण नमस्कार केला तर दोष लागतो आणि जे पूजनीय आहेत त्यांना जर नमस्कार केला नाही तरी दोष लागतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे, जे सत्य आहे, जे साधू आहेत, जे संत आहेत त्यांना ओळखायचं शिकायचं. पण साधू ओळखणं फार अवघड, सध्याच्या काळात तर फार अवघड आहे महाराज. ओळखल्याच जात नाही. महाराज ओळखले जाते, तात्या आमचे सांगत असतात महाराजांना ओळखणं फार सोपं आहे, पण संतांना ओळखणं फार अवघड आहे. आणखी ते वाक्य सांगतात बरं का इंगोली बाबा,
काय झालं, आम्ही संस्थेत शिकत असताना ट्रस्टी आणि दिंडीवाले यांना फार गुमान असतो. विद्यार्थ्याला कोणत्याही पद्धतीने राबवतात. हा, पण ट्रस्टी मंडळी एवढी राबवायची, एवढं काम करून घ्यायची. आणि गुरुवारी तात्या म्हणायचे, हे बघा, तुम्हाला आळंदीतला अगोदर साधकच कळला नाही, आणि ज्या दिवशी साधक कळेल त्या दिवशी संत कळण्याची दिशा मिळेल. विठ्ठल संत महत्वाचे, संत कळाले पाहिजे. आणि संत कळण्याकरता काही हातवटी आहेत महाराज. एक तर संत कळण्याकरता 2 हातवटे आपण सांगितलेले आहेत. संत बोलण्यावरून कळतात आणि संत त्यांच्या आसण्यावरून कळतात. कसं कळतात? जगद्गुरु तुकोबा राय तो परिचय बोलण्याचा अभंगाच्या पहिल्या चरणात. बोलो बोलो बोलाने मरोनी आले बोलो बोलाने मरोनी आले बोलो बोलाने धीरे बोलो बोलाने मरोनी आले बोलो बोलाने म्हणाल आपण बोलत नाही का? आपणही बोलतो ना. पण बोलत असताना संत काय बोलतात आणि कोणाविषयी बोलतात त्याचा उल्लेख महाराज करतात. बोलो अबोलणे, वाक्य लक्षात घ्या बरोबर. बोलो अबोलणे, आम्ही बोलतो. ते म्हणाल महाराज आपण सुद्धा बोलतो ना. पण महाराजाचा पुढचा शब्द आहे अबोलणे. अबोलणे म्हणजे अ म्हणजे नाही, बोलणे म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याबद्दल बोलतो. लक्षात घ्या. मी लहानशी एवढा कठीण विषय सांगण्याकरता लहानशी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जागे ना. अबोलणे म्हणजे काय? अ म्हणजे नाही, बोलणे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही अशाबद्दल बोलतो. बघा बरं, तुम्हाला तुम्ही जागेत ना. फक्त गोष्टीला सुरुवात करू करू ना. बाबा सांगा तुम्ही, करू का सुरुवात? लक्ष देऊ नाही का? एक म्हातारी होती, ती लहानपणी मेली. आता संपली. परत सांगू का? कळाली ना बाबा? गोष्ट संपली, सुरुवात झाली तिथं संपली. गोष्ट काय होती? एक म्हातारी होती, ती लहानपणी मेली. कळालं काय ना? घरी गेल्यावर झोपता झोपता कळेल काय, उद्या कळलं. पण महत्वाची गोष्ट आहे, म्हातारी होती ती लहानपणी मेली. म्हणाल महाराज असं कसं? जी म्हातारी झाली ती लहानपणी मेली कशी है ना? तो द्या आमचे गुरुबंधू एक उदाहरण सांगत असतात. बाबा सध्या दाढीचे रेट काय चालू आहेत?
तुम्ही सांगा, राहू दे, तुम्ही लय हसता गोड आहे का बाबा बाबा हा. दाढी करण्याकरता कमीत कमी 30 रुपये लागतात, बरोबर आहे ना? तुम्हाला तुमच्या लहानपणी दाढी करण्याकरता किती रुपये लागायचे? आता खरंच झोपले राव तुम्ही, एकदा परत सांगा. तुम्ही सांगा, नाही तर तुम्ही सांगा बाबा, कोणीतरी बोला, म्हणजे मला काहीतरी बोलता येईल ना. हा आता ते बोलले बा, गोड हसले असं म्हणा ना. लहानपणी दाढीच नाही तर रेट काय सांगू दाढीच आहे की नाही? बरोबर आहे ना? म्हणजे नसलेल्या वस्तूबद्दल बोलणं यालाही अबोलण्यातलं बोलणं म्हणतात, आणि असलेली वस्तू आणि तिच्याबद्दल बोलता येत नाही त्यालाही अबोलण्यातलं बोलणं म्हणतात. विठाला संतांनी सुद्धा तसंच वर्णन केलं ना. पुसू नका बाई शशिनला झाल्या सहस्त्र जिव्हा देव का हो विटेवरी उभा. म्हणजे देवाचं वर्णन केलं तरी सुद्धा देवाबद्दल बोलता आलं नाही. वेद जाणू गेला पुढे
करता येत नाही असा तो परमात्मा, त्याला म्हणायचं अबोलणे. किंवा आपण काकडा प्रेमी आहात है की नाही? महाराष्ट्रामध्ये काकडा भजनाच्या निमित्ताने महाराजांची अण्णांची चांगली ओळख झाली बरं का? अतिशय उत्कृष्ट दर्जेदार ओळख झालेली आहे काकडा भजनाच्या निमित्ताने. गोड असा काकडा म्हणतात बरं का. त्यामध्ये पहिली मालिका, दुसरी मालिका, त्यानंतर वासुदेव नावाचा एक प्रकरण आहे. आणि वासुदेवामध्ये वर्णन करत असताना संत असतात कसे आणि बोलतात कसे ते. बोलो बोलने बोले बोलो जागे बाहेर आत निजेले है ना. बाहेर जागे आहेत आणि आत झोपलेले कोण आपण. कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजळले वासुदेव करीतो फेरा बोलो अबोलने बोले. आम्ही बोलतो कसं अबोलण्यातलं बोलतो. लक्ष देऊ नाही का. मुक्ताबाईचा गोड अभंग आहे. लेकरं होतात तिला वाघ म्हणतात का? तुमच्या गावात कसं आहे? सगळीकडे तसं आहे की नाही? सारखंच आहे ना. जिला लेकर होतात तिला वाण कसं म्हणता येईल? पण प्रातस म्हणणे वैकुंठवाशी मगर महाराज असं सांगायचे मला. ते मी मारुती बाबांच्या मुखातून ऐकले. वाणीचे 3 प्रकार, ते प्रकार फार सांगायचे. त्याला कोटी असं म्हणतात. तुम्ही ऐकलेली असतील कदाचित. एक वाण अशी असते की जी मुलाला जन्म देते पण मुलं राहत नाही, तिला वांजच म्हणतात. आलं लक्षात? जन्म देते, तुम्ही झोपले नाही ना. जन्म देते परंतु तिचा मुलगा वाचत नाही, त्या बाईला सुद्धा वांजच म्हणतात. एक प्रकारची वांज. दुसरी एक वांज आहे, ती जन्म देते पण एकदाच देते, पुन्हा जन्म देत नाही, तिला सुद्धा वांजच म्हणतात. त्या वांजेचं नाव आहे काकवान. जसं कावळी म्हणजे कावळी जी मादी आहे ती एकदाच फक्त पिलाला जन्म देते, पुन्हा जन्म देत नाही. काकवान दुसरा प्रकार. आणि तिसरा वांजेचा प्रकार आहे, तिला लेकरूच होत नाही. आणि जिला लेकरू होत नाही तिला म्हणजे खरी वाण म्हणाय ना, वाण. मग वाण जर खरी असेल तर मुक्ताबाई म्हणतात की काय सांगावं, नवला होणार आहे. वांजे पुत्र प्रसव
आमचे एक नातेवाईक आहेत तिकडे बाबा. ती जरा गावातली माणसं ज्याच्याकडे श्रीमंती असते त्यांना जरा देवाने विशेष गुण दिलेला असतो, खोचक बोलणं. श्रीमंत माणसं बोलतात खोचक बोलतात, वर्मभेदी बोलतात, मर्मभेदी बोलतात, मर्म दुखोल असं बोलतात गावात महाराजाने. आणि महात्मा आल्याच्या नंतर त्या पाटलाने गावचे मुख्य होते, त्याने घरी बोलवलं महाराजांना. म्हणजे महाराज तुमचं नाव लौकिक बरंच ऐकलेलं आहे आणि तुम्ही जे बोलता ते खरं असतं, खरंच असतं का असे बरेच विचारणारे होते. ते विचारलं महाराजांच्या साईबाबाच्या जीवनातही तशी माणसं भेटते, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या जीवनातही तशी माणसं भेटते. तुम्ही म्हणाला आपल्याही जीवनात तशी दररोज माणसं भेटतात असं काय नाही. त्या पाटलाने घरी नेलं आणि महाराजांना विचारलं, महाराज आपल्याकडे 50 एकर जमीन आहे. महाराज म्हणजे मला काय करायचं, तुमच्या इथे 50 आहे, मग मला काय देणार आहेत का? नाही. पण मला एक प्रश्न विचारायचा, काय माझ्या शेतात किती फुटावर पाणी लागल? प्रश्न विचारला. आता महाराजही जरा ते अबोलण्यातलेच होते अण्णा. त्यांनी सांगितलं वर सांगायचं का खाली? झोपले नाही तुम्ही? वर का सांगायचं का खाली? अबोलण्यातलं बोलणं कसं असतं बघा. आता त्याला वाटलं पाणी खालीच असतं, मुद्दा म्हणला पण सांगा वर किती फुटावर? ते म्हणे 40 फुटावर पाणी. आता महाराजही येड्यात सांगणारा येड्यात निघाल की नाही? पाणी वर कुठं असेल खाली असेल की नाही? जमिनीत पाणी. ते म्हणे 40 फुटावर पाणी लागेल म्हणे तुमचा, पण वर लागत. योगायोगाने असं झालं 3 वर्षातच गावात सर्वे झाला आणि धरणाची यादी आली. गाव धरणात गेलं, पाटलाची 50 एकर धरणात गेली, जमिनीवर 50 अबोलण्यातलं बोलणं, संताचं बोलणं असंच असतं महाराज आहे ना. कधी कधी मायेच्या बाबतीत सुद्धा अबोलण्यातलं बोलणं बोलतात आणि परमात्म्याबद्दल सुद्धा अबोलण्यातलं बोलणं बोलतात. ज्याला म्हणायचं बोलू अबोलणे. बरोबर आहे, अबोलण्यातलं बोलतात. कितीतरी अभंग आहेत महाराज. म्हणून तर मुक्ताबाईने सांगितलं नवलाव झाला. नवल कधी वाटत असतं? तुम्ही लक्ष देऊन ऐका. नवल कधी वाटतं? नियमाच्या विरुद्ध का घडलं की जे होतं त्याला म्हणायचं नवल. उदाहरणार्थ माणसं सध्या माणसाच्या कपड्यात आहेत भाग्य. 20 वर्षाच्या अगोदर अण्णा मी कीर्तनाला गेलो मुंबईला. 20 वर्षाच्या अगोदर नवीनच संस्था सुरू कीर्तनाला गेलो आणि लक्ष देऊन ऐका, नियमाच्या विरुद्ध जेव्हा घडतं त्याला काय म्हणायचं? बोला ना बोला. त्याला म्हणायचं नवल. काय झालं? कीर्तनाला गेलो शंकर बाबा आणि त्या आता काय मुंबईचं वातावरण 10-10 रूम गेल्याबरोबर ते चहा तेव्हा घेत होतो. चहा घेऊन एक कोणीतरी आलं मुलगा, चहा घेऊन आला. त्याला विचारलं बाळा चहा ठेव, पाणी आण. पाणी आणलं. तुम्ही झोपले नाही ना? पाणी आणलं. त्याला मी परत विचारलं. महाराज लोकांना नसता उठाठेवा करण्याची फार सवय असते पण कमी केला पाहिजे. आता सध्याच्या काळात अण्णा अंगलट यायला लागलं, कारण लय बोलायची सवय लागल्यामुळे लोक सुद्धा बोलायला लागले. महाराज जाता जाता एवढा बायोडाटा आणि आमच्या पोरीला पोरगी अंगलट येतो बरं का बऱ्याच वेळेला. तसं होत. ते मी ते सहज विचारलं, पिंट्या तुझं नाव काय? ऐकता ना तुम्ही? नवला. ती म्हणजे महाराज रॉंग नंबर लागला. मी पिंट्या नाही पिंटी. कळालं नाही? मी पिंट्या नाही पिंटी म्हणलं. अरे तू म्हणजे मुलगी आहे, मग मुलाचे कपडे घातले कशासाठी? जीन्स पॅन्ट टी शर्ट. तुझी आई रागावत नाही का असे कपडे घातल्याच्या नंतर? ती म्हणे महाराज माझी आई आज सकाळपासून रागावली. मग म्हणलं हुशार आहेस तू, काढून टाक आईचे म्हणजे ते कपडे काढून टाक. तिनं काय उत्तर दिलं महाराज? महाराज तुम्ही समजता तसं नाही, माझी आई कशासाठी रागावली? तिचे घातले म्हणून. कळालं ना? नवल केव्हा वाटतं? नियमाच्या विरुद्ध का घडलं की नवल वाटतं. पुरुषाचा पोशाख स्त्रीने घातला की नवल, आणि स्त्रीचा पोशाख पुरुषाने घातला की नवल वाटतंय ना. पण नियमाच्या विरुद्ध काय झालं? महाराज मुक्ताबाई सांगतात, वाज कधी प्रसवत नसते पण ती प्रसवली हे नवल झालं. विठ्ठल संतांनी वर्णन केलं. आम्ही ओळखायचे कशावरून? तुकोबाराय म्हणतात माझा परिचय सांगतो, बोलू अबोलणी. महाराज आणखी काय विशेषता आहे तुमच्याकडे? मरोनी आजीने. आम्ही जिवंत आहोत पण मरू नये. मला सांगा, खर तर मेल्याच्या नंतर कोणी जिवंत असतं का? नाही महाराज. मेल्याच्या नंतर कोणी जिवंत राहत नाही. मेल्याच्या नंतर त्याच्या पुढे चिरंजीव शब्द राहत नसतो, त्याच्या पुढे राहत असतं वैकुंठवासी. तो कुठे का जाईना?
शब्द राहतो वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी. म्हणजे जो मेला तो जिवंत नाही, बरोबर ना? मग तुकोबाराय म्हणतात आम्ही जिवंत आहोत, पण कसे आहोत? मरणाही आले, राहिलो मरणाही आले, राहिलो मरोने. मरणाही आले, राहिलो मरोने. मरणाही मरणाच्या अगोदरच आम्ही मेलो आणि जिवंत मरुनिया जिने. दुसरा अर्थ जर करायचा झाला तर अगदी आपल्या व्यवहारातला अर्थ सांगतो. दोन क्षेत्र आहेत, एक आहे परमार्थाचं, दुसरं आहे प्रपंचाचं. मरोनिया आणि इथं आहे जिने. जिवंत कुठे आहेत आणि मेलेले कुठे? तुकोबाराय म्हणतात आम्ही मेलेलो आहोत संसारात आणि जिवंत आहोत परमार्थ. आलं लक्षात? बघा, मरोनिया जिने मेलेला आहोत कुठे? संसारात मेलो आणि परमार्थात जिवंत. आपलं उलट आहे, झोपले नाही ना, आपलं उलट आहे. आपण संसारात जिवंत आहे आणि परमार्थात नक्की ना. बघा तुम्ही तुमच्या गावात विनेकरी परगावचे आहेत का गावातले? परगावचे आहेत ना? प्रत्येक गावात हेच चालू आहे महाराज आहे ना. काय सुदैव आहे महाराज आपल्या गावगावचं. पहारेकरी दुसऱ्या गावचे, ठारकरी तुमची शेतीवर का काय नाचार गोड आहेत आहे की नाही? सगळे दुसरे. मी नेहमी सांगत असतो दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर आणि दुसऱ्याच्या बैलावर कुंडली चांगली होत नाही. घरचं काहीतरी पाहिजे. सगळंच इकत. लोक म्हणतात शेतीच परवडेल. कशी परवडेल? सगळं इकतच. डवरण विकत, पेरणं निंदणं विकत, आलेला माल काढायच्या वेळेस विकत, आणि ते सगळं विकलं की हातात फक्त पोत. काही राहत नाही ना. तसंच असतं महाराज, काय उरत नाही. मला कशा करता सांगायचं बघा. आपण संसारात कसं आहे, गाव आहेत ना विनेकरी, मग परगावचे आहेत का गावातले? आता तयार होतील काही 8-10 जण आहे ना. वा, 8-10 जण तरी तयार होतील ना. बघा तुम्ही, संसारात जिवंत आहे आणि परमार्थात मेलेले आहे. एखाद्याला गावातल्या मला फक्त 2 तास 2 ते 4च्या टायमात विना घेऊन अण्णा कोणीच नाही मला. विना शब्द आहे, रस्व पण दीर्घ केला जातो. विना नाही ना. म्हणजे संसारात मेल्यासारखे आहेत आणि परमार्थात मेले आणि संसारात जिवंत. संत उलट आहेत महाराज. परमार्थात जिवंत आहेत आणि संसारात मेले. एक उदाहरण सांगतो. आळंदीला असताना ज्ञानोबाराच्या तळावर एक महात्मे ज्यांचं वय 90-95 वर्ष वय होतं. तुम्ही पाहिले असते आळंदीत. जयराम बाबा, गुरुवर्य वैद्य बाबा, गुरुवर्य मोठे बा, या सगळ्यांच्या कीर्तनात खाली माऊलीच्या मंदिरात बसल्यावर प्रमाण द्यायचे बरं का माऊली. त्या महात्म्याचं नाव होतं शंकरबुवा वारकरी शेगावकर. त्यांचा गाथाही पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, एकनाथी भागवतात ती कुठली ओळ विचारा पाठत.
आणि जयराम बाबा कुणाला प्रमाण देऊ देत नव्हते. वैद्य बाबा तर लगेच नाही, पण शंकर बाबांनी का प्रमाण दिलं की म्हणायचे शंकर बाबा सांगा पुढचं. शंकर महाराज असे ताजे तवाने व्हायचे, एक प्रमाण सांगितलं की त्याच्या पुढचं प्रमाण, त्याच्या पुढचं, आणि मला पुढे सांगायचं. बघा ज्या वेळेला ज्ञानोबाराच्या तळावर वारकरी फार आगळे वेगळे आहेत महाराज. वारकऱ्याचा नादच करायचा ना. गुरुवारी तात्या सांगत असतात, वारकरी वारीच्या रस्त्यात फक्त 2 आणि 3 तास झोपतात, आणि जे झोपायसाठी आलेले असतात ते वारकरीच नसतात. काही लोकांच्या तक्रारी असतात, महाराज जेवण चांगलं नाही, झोप होत नाही, त्यांनी घरीच राहायचं, यायचं नाही वारीला. 2च तास झोपतात, 2 तास. आणि ते मग ते वारकऱ्याचा नियम असा होता शंकरबाचा. ज्ञानोबाराच्या विनेकऱ्यापासून, बरं का माऊली, विनेकऱ्यापासून अशी बेंडकुळी जशी उड्या मारत जाते तशी ज्ञानोबाराच्या पादुकेपर्यंत उड्या मारत जायचं. किती? वयाच्या 90व्या वर्षी. 90 वर्ष चालू होते तरी सुद्धा तेच उत्साह, तोच जोश, तीच प्रेरणा आणि तेच बल कायम. याला म्हणायचं परमार्थ तरुण. आनंद तेथीचा आनंद तेथीचा मुकया शिवाचा, पहिले ऐकती कानी रे. आनंद तेथीचा शिवाचा, पहिले ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, मने वृद्ध होती तरणे रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रघुमाई जाऊ रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रघुमाई जाऊ रे. 90 वर्षाचे झाले तरी जिवंत आहे. याला म्हणायचं संसारात मेलेले परमार्थ जिवंत. मरोनिया जिने महाराजांना विचारलं, महाराज आणखी काय ओळख आहे तुमची? महाराज म्हणतात, आम्ही आहो पण नसून असल्यासारखं आहे. आसोनी नसने जनी आमा. आता एक प्रश्न आणि सेवा समाप्त करतो बरं का. महाराज हे सगळ्यांना जमत नाही, तुम्हाला जमलं कसं? त्याचं कारण असं आहे महाराज, अबोलण्यातलं बोलणं, मरून जिवंत राहणं आणि असून नसणं हे जमण्याकरता भोगात राहून जमलं का तुम्ही काही गोष्टीचा त्याग केला? महाराज म्हणतात त्याकरता असं केलं, आम्ही भोगातच राहिलो परंतु त्यागाकडे कसं गेलो? अभंगाच्या भोगी जाग झाला, भोगी जाग झाला, संगीता संग, संगीता संग, संगीता संग. भोगी जाग झाला, भोगी
कसं काय शक्य आहे महाराज? संसारात राहून त्यागाची भावना निर्माण होतच नाही. पंढरपूरला असताना 65-70 वर्षात एक म्हातारी विनेकरी होती. अकोल्या भागातली दिंडी चालवायची. नाव काही सांगत नाही अण्णा बरं का, पंचायत होते आणि तुम्ही बरीच पंचायत होती. ते विनेकऱ्याने 70 वर्ष 75 वर्षाच्या घरात गेल्याच्या नंतर तो म्हणला, महाराज तुमच्या गावाकडे काही का असेना तिसऱ्या लग्नाची चाल असं उद्गार त्यांनी काढले बरं का. म्हणजे नियम असा आहे, विषय भोगत असताना तो माणूस शांत कधी होत नाही, उलट त्याची वासना वृद्धिंगत होत राहते, वाढत. आणि तुकोबाराय म्हणतात, आम्ही भोगत असताना त्यागाकडे गेलो की समीकरण जुळत नाही. त्यावेळेला त्यागाकडे जाण्याचं महत्वाचं साधन काय? ते साधन असे महाराज, भोग भोगत असताना हे भोग ईश्वराचे आहेत, ईश्वर अर्पण बुद्धीने समर्पित करणे एक. आणि दुसरं, भोगत असताना मी भोगणार आहे अहंकारच राहिलेला नाही, त्यावेळेला त्याग घडतो. विठ्ठल इतर संतांची आरती वेगळी आहे महाराज, आणि तुकोबारायची आरती फार गोड आहे. मी जरा रूपकाने सांगतो, वेगळा अर्थ करू नका, आणि नंतर आरती करीत. बाबा आपल्याला बायका आहेत किती? तुम्हाला महाराज असं कसं विचारतो तुम्ही? की नाही बायका एक का दोन? एकच. आरामशीर उत्तर दिलं आहे ना, एकच आहे ना? नाही महाराज आहे ना, दोन बायका आहेत, दोन. तुम्ही मोदत चला. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात 6 बायका आल्या. रूपका प्रत्येकाला 2 बायका आहेत, 2 आहेतच महाराज ना. ते घरी गेल्यावर विचार करत कशा आहेत ते ना. तुकोबारायला 6 बायका झाल्या, त्या कशा बघा. प्रपंच रचना सर्वई भोगुणी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दबडून निज शांती वरिली. जय दयाले सद्गुरु स्वामी व्यवहारातल्या 2 बायका आहेत. स्त्री एक अन्न करता मिली, एक नंतर केली, त्या झाल्या 2. पुढे वैराग्यात अनुताप प्रपंच रचना सर्वई भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. ही तिसरी, तिचं नाव काय? झोपलेले देहबुद्धी. तिसरी देहबुद्धी. चौथी कोणती केली? म्हणजे देहबुद्धीला मारलं, ही एक बायको घालवली. आता चौथी बायको केली, वैराग्याची निष्ठा. चौथ्या क्रमांकाच्या. तुम्हाला आणखी एक बायको, 2 बायका होत्या, अहंता ममता. म्हणजे एकीचं नाव अहंताबाई आणि दुसरीचं नाव ममता बॅनर्जी नाही. त्या दोघीला घालवलं. एवढे घालवले, कसं शक्य झालं महाराज? त्या सगळ्यांच्या मुळाशी जो आहे भोगातला अहंकार, तो संपला. त्यामुळं भोगातच राहून त्यागाकडे गेले. भोगी त्याग झाला. महाराज म्हणतात, संगातच राहून असंग झाला. संगीच असंग. आणखी फार 2 पद महत्वाचे. तोडियले लाग. लाग म्हणजे संबंध, आणि माग म्हणजे मार्ग. बाबा माफी मागून बोलतो बरं का, एकमेव संताशय की ज्या तुकोबारायांनी पुढे शिष्याचा निर्देशच केला नाही आणि शिष्य शाखेला प्राधान्य दिलंच नाही. विठोबाची आनंद का जाती है ना. गुरु शिष्याच्या बद्दल महाराजांनी बोललेलेच नाहीत महाराज ना. जास्त काही आग्रह धरला नाही. माफी मागून बोलतो, आमची धडपड खूप आहे महाराज.
आपल्या हातचा एक माळकरी झालाच पाहिजे. एक अण्णा वाक्य सांगायचं. बऱ्याच लोकांना असं वाटतं गावात गेलं की आपल्या हातचा माळकरी झालाच पाहिजे. मग त्याने दुसऱ्या वर्षी माळ काढली तरी होच म्हणतात आहे ना. असे माळकरी नको आहे ना, असे शिष्य नको. तुकोबाराने लागही तोडला महाराज. ज्यांच्याकडून आलो त्यांचा संबंध तोडला आणि पुढे जे संबंध जोडणारे होते त्यांचाही मार्ग तोडला. म्हणजे दोन्ही मार्ग तोडून अलिप्त झाले असं जीवन. पण महाराज हे जीवन कळत नाही. आणि हे जर कळून घ्यायचं असेल तुकोबाराय म्हणतात मी सांगतो याच्यावर विश्वास ठेवा. ऐका, त्यांच्यावर विश्वास जेव्हा बसत नव्हता त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात हे बघा, माझ्यावर जर विश्वास बसत नसेल तर माझ्या आराध्य दैवत पांडुरंगाला तुम्ही विचारा अभंगाच्या शेवटच्या. तुकोबा